आपल्या ग्रँड आणि पिक मध्ये आज सगळ्यात भारीतली डिश बनवली होती म्हणजे पॅकिंग राईस. पॅकिंग राईस सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहे, त्याच्यामुळे आपण लगेच प्लेटी वगैरे आणली आणि ती डिश तयार केली. एकदम खतरनाक मध्ये टेस्ट वगैरे एकदम बेस्ट. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल ठोंबरे. आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला पहिले तर आपण निघालो आपल्या मेन स्वेअर मध्ये जाण्यासाठी. मेन स्वेअर आपला कोळेगाव नाक्यापासून फक्त थोड्या दुरीवर आहे. आपल्या मेन स्वेअर मध्ये थोडेफार जे कामं वगैरे असतील ते आपण कामं वगैरे करून घेऊ. आपल्या मेन स्वेअर मध्ये मी 4 ते 5 वाजेपर्यंत थांबतो. सकाळी जसा दुकान ओपन झाला तसं आपण 5 वाजेपर्यंत इथेच असतो. संध्याकाळ झाली की आपल्याला आपल्या हॉटेलची आठवण येते. लगेच आपल्या चायनीजवर जाण्यासाठी निघतो. चायनीजवर पोहोचल्यानंतर बघू शकता सगळे सेटअप वगैरे झालेला आहे. लॉलीपॉप वगैरे सगळं काय रेडी आहे. तर लगेच निघालो आपण कासारिओ मध्ये, जो सुपर मार्केट आहे SM मॉल. इथं बऱ्याच गोष्टी आपल्याला स्वस्तात आणि एकदम मस्त भेटून जाते. सगळ्या गोष्टीवर यांच्या इथे डिस्काउंट आहे. डिस्काउंट वगैरे आणि होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहे. कासारिओ मध्ये फॉर पब्लिक स्कूलच्या लाईन मध्ये. आपल्याला नवीन डिश बनवण्यासाठी आपल्याला ज्या प्लेटी वगैरे पाहिजे होत्या त्या आपण घेण्यासाठी गेलो कल्याण फाटाला. कल्याण फाटाला गेल्यानंतर मस्तपैकी आपल्याला प्लेट वगैरे ज्या पाहिजे त्या घेतल्या. या प्लेटीमुळे अजूनपर्यंत ती पॅकिंग राईसची डिश आपण बनवली नव्हती. तर आता प्लेटी वगैरे घेतल्यात. आता सरळ आपल्या दुकानावर जाऊन दुकानावर गेल्यानंतर मस्तपैकी आज पॅकिंग राईसची डिश तयार करू. तर लगेच दुकानावर पोहोचल्यानंतर लगेच आपण त्या प्लेटी ज्या आणल्या होत्या त्या लगेच रेडी केल्या. सगळ्यात पहिले तर ऑमलेट बनवतात. ऑमलेट बनवल्यानंतर त्याला इकडून तिकडून सगळीकडून पसरून घेतात. पसरल्यानंतर मस्तपैकी त्याला शेक देतात आणि शेक दिल्यानंतर त्याला प्लेटीमध्ये काढून घेतात. ऑमलेट आपला रेडी झालाय. रेडी झाल्यानंतर याच्यामध्ये टाकणार ग्रेव्ही. ग्रेव्ही टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाहिजे राईस. ही डिश आपल्याला बरेच दिवस आधी बनवायची होती, पण काय करणार आपल्याकडे प्लेटी वगैरे नव्हत्या, त्याच्यामुळे आपला राईस वगैरे रेडी झालाय. राईस वगैरे टाकल्यानंतर याची टेस्ट वगैरे एकदम बेस्ट लागते. एकदम खतरनाक मध्ये दिसून येतो. असं वाटतं की लगेच खाऊन घेऊ, पण लगेच पॅकिंग वगैरे केला. पॅकिंग वगैरे करून झाल्यानंतर लगेच त्याला प्लेटीमध्ये काढून घेतला. प्लेटीमध्ये काढून घेतल्यानंतर जो ती डिश दिसते एकदम खतरनाक. बरं झालं आपलं हॉटेल आहे. हॉटेल असल्यामुळे आपण कधी पण ह्या डिश बनवताना आपण स्वतः खाऊन घेतो, नाहीतर आपल्याला पैसे देऊन घ्यायला लागले. तर पॅकिंग राईस पूर्णपणे रेडी झालाय आणि आता लगेच आपण टेस्ट करून बघू कसं काय लागणार. 2 चम्मच घेतले. 2 चम्मच बुडवले की दोन्ही साईडून अंडा साईडला करायचा. साईडला केल्यानंतर मस्तपैकी चम्मच मध्ये भरून घ्यायचा आणि खाऊन टाकायचे. एकदम खतरनाक मध्ये. अरे बाप काय एकदम बेस्ट. दिसायला पण एवढी भारी आणि खायला पण एवढी भारी. टेस्ट वगैरे एकदम बेस्ट. एकदम खतरनाक मध्ये. लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करायचं, नाही तर ऑनलाईन ऑर्डर मागा. लगेच आपले पार्सल वगैरे आले, ऑर्डर वगैरे आले. आता ऑर्डर वगैरे सोडून आपण सर दुकान वगैरे बंद करू आणि घरी जाऊन झोपू. तर चला काय, जर तुम्हाला आपला ब्लॉग